मग पहिल्यांदा कुठे भेटला? पहिल्यांदा आम्ही जवळपास, कारण मी पुण्याला जॉब करायचो आणि ही धामणगावला राहायची, तर 6 महिन्यानंतर मी दिवाळीला आलेलो तेव्हा ही मला म्हणायची तुम्ही मला एकदा बघून तरी घ्या. बघून घ्या म्हणजे तुम्ही काय लग्नाची व्यवस्था केली होती? लग्नाची व्यवस्था नव्हती केली, तसं मी प्रपोज केलं होतं तिला. अरे फोनवरच प्रपोज केलं. तर तिने मला असं म्हटलं की तुम्ही आधी मला बघून घ्या. म्हटलं मला बघायची हे नाही आहे म्हटलं, कारण म्हटलं इतक्या दिवसापासून आपण बोलतोय एकमेकांना, ज्या गोष्टी आपण शेअर करतोय, समजूत करतोय एकमेकाची, कारण आम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करायचो, कुठली पण, तिला काही प्रॉब्लेम असला मला काही प्रॉब्लेम असला शेअर करायचो. पण हिला असं वाटायचं की बाबा आपलं होईल की नाही पुढे. पण तिला वाटलं बघू आपण पुढे काय होते. पहिल्यांदा भेटले कुठे तुम्ही? नाही असं बघितलं तर आम्ही एक वेळ फक्त बघितलं होतं स्टेशनवरती. मी ते सांगत आहे, मी अमरावतीवरनं चालली होती आणि पण माझा भाऊ होता माझ्यासोबत, तर मी यांना म्हटलं तुम्ही स्टेशनवरती नका येऊ. त्यांनी मला दूरनच बघितलं होतं, बस तितकं भेटलो नाही. मला कुठे बसले ते कसं कळलं एवढ्या ट्रेनमध्ये? फोन चालू ट्रेनमध्ये नाही, मी अशी उभी होती ना स्टेशनवरती. तिने सांगितलं मी कुठला ड्रेस घातलाय, काय काय आहे ते, त्याप्रमाणे मी बघितलं ना, थोडासा झाला इशारा. तेव्हाच तुम्ही पण बघितलं होतं त्यांना? हो, बस तितकंच, म्हणजे एकच मिनिटं, 1 मिनिट पण 1 सेकंद बघितलेला. तो भाऊ बरोबर होता. तुम्हाला काही कळलं नाही ना यांचं काय? नाही, बाजूला बसला होतात ना तुम्ही? आताच माहिती पडलं आज बरोबर. मग फायनली प्रपोज कधी केलं, होकार कसा झाला? मग त्यांनी 1-1.5 महिन्यानंतर मला फोनवरती प्रपोज केलं. तर मी त्यांना म्हटलं, मी तेव्हा काही हो बोललेली नाही त्यांना, म्हटलं बघू नंतर. मी काहीच उत्तर दिलेलं नव्हतं त्यांनी. मग आम्ही असेच गप्पा वगैरे मारत होतो. मग 6 महिन्यानंतर आम्ही पहिल्यांदा हॉटेलमध्ये भेटलो. मग तुम्ही लग्नाचा निर्णय कधी घेतला? 2.5 वर्षानंतर. 2.5 वर्षानंतर जेव्हा माझे घरचे म्हणजे बघत होते ना दुसरं याच्यामध्ये, मी सांगितलेलं माझ्या घरच्यांना की असं असं आहे, तुम्ही एक वेळा भेटा म्हणून, फक्त जर नंतर बघू. पण ते पॉसिबलच नव्हतं, कारण की आमची फॅमिली होती आणि आम्ही एकदम मारवाडी आणि एकदम मराठा मुलगा, तर ते नाहीच, म्हणजे नाहीच होतं. पण तुम्हाला मला सांगा, तुम्ही किती भाऊ? 2 भाऊ आहेत मला. एक भाऊ? हा. आणि दुसरा भाऊ? तो गावालाच असतो पप्पांकडे. तो काय करतो? बिझनेस पप्पांसोबत. बरोबर. पण मग तो बोलतो वगैरे? नाही, त्याला 10 वर्ष झाले अजून माझ्यासोबत बोलत नाही. तुम्ही प्रयत्न केला कधी? काय म्हणणं आहे त्याचं? तो काहीच बोलत नाही. पण एक ना एक दिवस बोलतील ते. तुम्हाला विचारतो, यांची चौकशी तुमच्याकडे तरी ते कधी करतात? नाहीच विचारतो. पण ते लग्नाच्या आधी माझ्यापेक्षा जवळ ताई होते, म्हणजे ताईच्या जवळ तो होता, म्हणजे एकदम क्लोज होते ते दोन्ही. माझ्यापेक्षा जास्त ताईला त्याचं आणि दोघांचं जास्त होतं. पण ते सर्व त्याच्यानंतरपासून काहीच नाही झालं. तुम्ही नाही कधी प्रयत्न केला? नाही, माझं कसं आहे, मी हिचा स्वाभिमान खूप जपतो. जो हिला किंमत देत नाही मी त्याला किंमत कधी देत नाही. कारण की मला हिची एकच गोष्ट आवडली होती बोलण्यावरनं, ही माझी प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला तयार होती. आणि आमच्या दोघांमध्ये एकच म्हणजे विशेषता आहे, ही माझ्याबद्दलचा स्वाभिमान, म्हणजे माझा कुठे अपमान होत असेल तर ही सहन करत नाही, आणि तिचा कुठे अपमान होत असेल तर तो मी सहन करत नाही. मग ती माझ्या घरात असो किंवा तिच्या घरात असो, आम्ही हे. बरं, लग्न केलं ते तरी घरच्यांना सांगून केलं की ट्रॅक वरून धावत बिवत केलं? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला.
मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?